एक क्वेश्चनने सुरुवात करते. फर्स्ट स्लाइड बघा. अँड नाऊ नेक्स्ट सेकंड स्लाइड. काय डिफरन्स वाटतो तुम्हाला दोघांमध्ये या दोन स्लाइड्स मध्ये? घड्याळ. पण ते घड्याळ का ऍड केलंय, त्याने काय फरक पडलाय पहिल्या स्लाइड आणि सेकंड स्लाइड मध्ये? एक एस्थेटिक लुक येतो याच्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि हे एस्थेटिक लुक द्यायचं काम अस्मी आर्ट्स करतो. नमस्कार, मी अस्मिता पेंडसे. 2011 सालापासून वुडन हँडीक्राफ्ट्स मध्ये मी विविध प्रकारचे प्रोडक्ट्स बनवते. सो हे एक्झाम्पल मी एक्झॅक्टली त्याच्यासाठीच दिलंय की जरी इंटिरियर डिझायनर तुम्ही घेतला आणि तुमची रूम सुशोभित केली, स्पेस सुशोभित केली, तरी आम्ही त्याच्यामध्ये अजून 4 गोष्टी लावल्या तर त्याची ब्युटिफिकेशन अजून खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सो मी आता तुम्हाला माझे पुढचे काही वेगळे वेगळे प्रोडक्ट्स दाखवते. माझी टॅगलाईन आहे, वी डिझाइन ऑर्नामेंट्स फॉर युअर स्पेस. सो लेट्स मूव टुवर्ड्स अवर व्हेरी फर्स्ट ऑर्नामेंट्स, दॅट इज कॉल्ड म्युरल्स. म्युरल्सकडे वळण्याआधी मला माझी USP सांगायला आवडेल की आम्ही स्ट्रक्चर्स आहेत ही स्टर्डी स्ट्रक्चर यूज करतो. कुठलाही बेस असेल, नेमप्लेट असेल, म्युरल असेल तर 12 mm ते 18 mm मध्ये आम्ही बेस घेतो, जेणेकरून त्याचं लाईफ वाढतं आणि त्याला बेंड येत नाही काळांतराने. देन कस्टमाइज अप्रोच असतो. कस्टमरची जशी एन्क्वायरी असते त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळेला त्याला हवं त्या पद्धतीने कस्टमाइज करून देतो. आणि मेन थिंग, स्टेप बाय स्टेप अप्रुव्हल फॉर एव्हरी स्टेज. प्रोडक्ट एखाद्या कस्टमरने देणं आणि डायरेक्टली त्याला डिलिव्हरी देणं, याच्यामध्ये जी मधली जी प्रोसिजर आहे ती प्रत्येक स्टेजला अप्रुव्हल देणं, कस्टमरला प्रोडक्ट आपलं घडतंय हे बघायला आनंद असतो. आणि त्याच्यामध्ये सपोज त्यांना काही डाऊट्स असतील किंवा शंका असतील तर त्याप्रमाणे आम्ही चेंजेस सुद्धा करून देतो. सो माझा पहिला एकदम दागिना म्हणेन मी म्युरल. हे आता नुकतंच आपल्या ठाणे VPNG चॅप्टरच्या क्लायंट आहेत अपर्णा जोशी यांच्यासाठी बनवून दिलं होतं. म्युरलचं नाव आहे तिन्ही सांज. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की संध्याकाळची वेळ आहे, वाड्याचा मुख्य दरवाजा पाशी एक स्त्री आपल्या नवऱ्याची वाट बघते, तिन्ही सांजेची वेळ आहे, पक्षी घरट्याकडे परत आहेत. सो हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही हे म्युरल डेव्हलप केलेलं होतं. त्या म्युरल मध्ये तुम्ही नीट पाहाल तर जे हँडल आहे ते पितळेचं आम्ही वापरलेलं आहे. पितळेची छोटी छोटी फुलं आहेत, दरवाजावर कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. हे सगळं जुन्या काळातला जसे वाडे असतात त्याचं लुक दिलेलं आहे. जशी पूर्वी तावदानं असायची किंवा पूर्वीच्या लाकडाचे इफेक्ट्स आहेत, हे पूर्णपणे तुम्ही ग्रेन्स तुम्ही आता म्युरल मध्ये तुम्ही पाहू शकाल. एक छोटी झलक आपण त्याच्या मेकिंगची पाहूया. म्युरल ही खरं तर एक खूप निगुतीने काम करायची गोष्ट आहे. त्यासाठी खूप सारा पेशन्स, आपल्या कामाच्या प्रती पॅशन आणि एक कंपोज हात लागतो. सो तुम्ही बघू शकाल प्रत्येक ती गोष्ट कशी घडते. अगदी त्या बाईच्या गजरा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एम्बॉस लुक दिलेला आहे, कोनवर्क आहे त्याच्यामध्ये. सो हे 2.5 बाय 3 फुटाचं म्युरल लागलेलं आहे. आणि माझा आता सेकंड अजून एक म्युरल बनवलेलं आहे श्रीकृष्णाचं. कृष्ण म्हणजे सगळ्यांचा लाडका आहे. म्युरल मध्ये बेसिकली मला सांगायला आवडेल 3 फूट किंवा 3 फुटाच्या पेक्षा जास्त हाईट असलेल्या याच्यामध्ये काम होतं. आणि 1 लेअर पासून 6 ते 7 लेअर मध्ये काम केलं जातं. जितकी तुम्ही लेअर्स वाढवाल तेवढी त्याची ब्युटी अजून ऍड ऑन होते. आपण या क्लिपकडे बघूया. ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्णः प्रचोदयात्. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरील शांत भाव, मंद स्मितहास्य, निवेसावळे देखणे रूप साकारण्याचा अस्मी आर्ट्सचा प्रयत्न आहे. हे म्युरल 6 लेयर्स मध्ये केले असल्यामुळे त्याला एम्बॉस लुक आला आहे. शांत मुद्रेचे भाव दिलेले आहेत. वेगवेगळे मटेरियल्स वापरून या म्युरलला आकर्षक रूप दिलेला आहे. या म्युरलकडे बघितल्यावर तुम्हाला समाधान वाटेल. या म्युरलची साईज 2.5 फूट बाय 3 फूट आहे आणि त्याची प्रत्येक ज्वेलरी आहे, कोनवर्क आहे, हे खूप बारकाईने केलेलं आहे. सो अस्मी आर्ट्सची नेक्स्ट अजून काही म्युरल्स केली होती त्याच्याकडे आपण बघूया. हे 4 बाय 4 फुटाचे म्युरल्स आहेत.
जसं राजस्थानी लेडी असेल तर त्याचे तुम्ही फोल्ड्स बघू शकता, त्याची ड्रेपरी आहे, हे सगळं वरती एम्बॉस केलेले लुक्स आहेत. नेक्स्ट वास्तू मिरर सुद्धा करून देतो शुभचिन्हांचे. सो नेक्स्ट ऑर्नामेंट आहे नेम प्लेट्स. सो नेम प्लेट्स मध्ये आम्ही विविध प्रकारची टेक्स्चर्स, कलर्स, नंतर किड स्पेशलाइज नेम प्लेट्स आणि वेगवेगळे नावं असलेले असे विविध प्रकार आम्ही नेमप्लेट मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. या नेमप्लेट मध्ये कस्टमाइज अप्रोच असतो. प्रोफेशन वाईज सुद्धा नेमप्लेट्स आम्ही बनवून दिलेले आहेत. इथे तुम्ही राईट साईडला बघू शकता डेंटिस्ट साठी आहे, वकील, म्युझिक लव्हर साठी आहे, टीचर, फोटोग्राफर किंवा क्रिकेट प्रेमी यांच्यासाठी सुद्धा नेमप्लेट्स बनवून दिलेले आहेत. नेक्स्ट नंतर माझ्याकडे वॉल क्लॉक्स असतात. त्या वॉल क्लॉक्सचा 2 in 1 यूज आहे. म्हणजे तुमची वॉलला शोभा तर आणतेच, प्लस तुमचं वॉल क्लॉक सुद्धा होतं. सो सगळे डिझायनर वॉल क्लॉक्स आहेत आणि पूर्ण एम्बॉस मध्ये लुक मध्ये आहेत. नेक्स्ट विविध प्रकारची की होल्डर्स आहेत. अगदी किड्स रूम मध्ये लागतात त्यासाठी सुद्धा. आणि बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला 3 किंवा 4 हुक्स नको, मोठा पीस द्या, पण मला 10 ते 12 हुक्स अशी सुद्धा रिक्वायरमेंट बऱ्याच लोकांची येते. सो त्यानुसार सुद्धा की होल्डरचं डिझाईन केलेलं आहे. सगळे हँडमेड आणि हँड पेंटेड आहेत. अशा प्रकारचे विविध वॉल हँगिंग्स आहेत. मला सांगायला आवडेल की हे पहिलं जे श्रीकृष्णाचे मिरर आहे, डोंबिवलीला माझा क्लायंट होता पृथ्वी तापटे. सो त्यांनी माझ्याकडे हा कॉन्सेप्ट घेऊन आले होते की आम्हाला कृष्णाची इमेज पेंट नाही करायची, कृष्णाची सावली आमच्या घरावर आहे हे दाखवायचं आहे. सो हा कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून हे वॉल हँगिंग बनवलेलं आहे. नेक्स्ट हे राधाकृष्णाचे विविध म्युरल आहेत. नंतर मधला पीस आत्ताच मिलिंद गाणेवाले त्यांच्या घरी दिलेला होता. शुभचिन्हांचे पीस आहेत. नंतर वदनी कमल गेला, केळीच्या पानावर मोठा वॉल पीस, आता ह्याचं खूप ट्रेंड चालू आहे. नेक्स्ट एकाच भिंतीवर या सगळ्या लेडीज लागलेल्या आहेत. नेक्स्ट त्याच्यानंतर अस्मी आर्टची स्पेशालिटी आहे की विविध प्रकारचे पेंटिंग्स. मग त्याच्यामध्ये वारली पेंटिंग येतात, रुरल पेंटिंग आहे, लँडस्केप पेंटिंग आहे, वन स्ट्रोक पेंटिंग आहे. वन स्ट्रोक पेंटिंगची खासियत अशी असते की ब्रश तुम्ही स्टार्ट टू एंड एकाच स्ट्रोक मध्ये पेंटिंग कम्प्लीट होतं. नेक्स्ट कशिदा वर्क आहे. तुम्ही त्या हत्तीमध्ये सुद्धा बारकाईने केलेलं कोरीव काम बघू शकता. आता हा मराठी कॅलेंडरचा पीस आहे. मी पॉट पेंटिंग सुद्धा करून देते. मधुबनी पेंटिंग्स आहेत. नेक्स्ट एकाच वारली पेंटिंगचं कॉर्पोरेट गिफ्ट रायटिंगसाठी कशा पद्धतीने चांगलं ऍप्लिकेशन होऊ शकतो हे तुम्ही बघू शकता. इथे टी कोस्टर्स आहेत सगळे. नंतर जॉमेट्रिक पेंटिंग हा सहसा हाताळला जात नाही पटकन प्रकार, पण हाही असे करून देतो आपण. लिप्पान आर्टवर्क हे सुद्धा आता खूप प्रचलित आहे आणि त्याच्यामध्ये झरोका आणि लिप्पान आर्टचा संगम करून आम्ही अख्खी वॉल डेकोर केलेली आहे. नेक्स्ट अशा प्रकारचे मोठ्या साईजची पेंटिंग सुद्धा मी करून देते. रुखवत आयटम्स लग्नासाठी लागतात ते. इको फ्रेंडली वुडन मखर, विष्णू फडणीसांकडे सुद्धा आता गणपतीमध्ये वुडन मखर करून दिलं होतं. ते आता करंट आर्टवर्क्स आहेत. आणि मला हे सांगायला आवडेल की हे सगळे माझे सेलिब्रिटी क्लायंट्स आहेत की विठ्ठल कामत, वैशाली सामंत, समी धर्माधिकारी, वर्षा उसगावकर, गिरीश कुबेर, रमेश भाटकर होते. हे न्यूजपेपर आणि मॅगझिन्स मध्ये रायटर्स आले होते माझ्या बिझनेस विषयी. आणि हा मी म्हणेन मानाचा तोरा आहे, कारण सगळ्या सेलिब्रिटीजला गिफ्ट करण्याची संधी मला मिळाली. त्याच्यामध्ये दिलीप प्रभावकर, मृणाल दसारीस, वर्षा उसगावकर, संपदा कुलकर्णी, अनंत जोग असे भरपूर सेलिब्रिटीज होते. दिल के करीबच्या पॉडकास्ट मध्ये मी हे केलेले आहेत. हे माझे क्लायंट्स बीबीएनजी मधनं मला मिळालेले आहे. बीबीएनजी मला रादर खूप काही दिलंय. नेक्स्ट आणि ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त मी आता हे माझं सेकंड व्हर्टिकल आहे ग्राफिक डिझायनिंग. सो तुम्ही बघू शकता सायली सहस्रबुद्धेचं लोगो डिझाईन करण्यापासून लेटर हेड आणि व्हिजिटिंग कार्ड सुद्धा डिझाईन करून दिलेलं आहे. मी ही सुद्धा कामं घेते. त्याच्यानंतर श्रीकांत अलिकोटी आणि कौस्तुभ काळे यांचं सुद्धा व्हिजिटिंग कार्ड फ्रंट बॅक हे पण मी डिझाईन करून देते. नेक्स्ट आणि एप्रिल मे मध्ये मी ड्रॉइंग आणि हॉबी आयडियाचे क्लासेस कंडक्ट करते. सो साधारणपणे माझी ही 3 व्हर्टिकल आहे, ग्राफिक डिझायनिंग, वुडन हँडीक्राफ्ट्स आणि ड्रॉइंग आणि हॉबी क्लासेस. सो माझी रिक्वेस्ट आहे की ह्याच्या अनुषंगाने तुमच्याकडे जेवढे रेफरन्स असतील तेवढे मला डेफिनेटली द्या. माझे स्पेसिफिकली आज काय इंटिरियर डिझायनर, आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, इव्हन चिल्ड्रन प्ले ग्रुप साठी सुद्धा मी छान डेकोरेशन करून देऊ शकते. कॉर्पोरेट आणि इव्हेंट मॅनेजमेंट
कंपनीज आणि आर्ट अँड गिफ्ट शॉप्स. आणि माझे गिफ्ट इज माय कॉन्टॅक्ट्स. सो थँक्यू सो मच ठाणा लीड टेबल. आणि मला या सगळ्यांच्या मागे सांगायला आवडेल की माझा 2011 पासून आतापर्यंतचा जो काही जर्नी आहे त्याच्यामध्ये माझे बाबा आहेत, माझे आई बाबा माझ्या मागे खंबीरपणे पर्वतासारखे उभे राहिलेले आहेत. आणि मला ही ऑपॉर्च्युनिटी घ्यायची सगळ्यांसमोर सांगायला की तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट असेल, तुमच्यामध्ये कला असेल, डेफिनेटली तुम्ही वरती जाल, पण त्याच्या मागे जी बॅक साईडची जी सिस्टीम, सपोर्ट सिस्टीम आहे, ते आई बाबा माझ्यासाठी अत्यंत खंबीरपणे म्हणजे मला आजपर्यंत सपोर्ट त्यांचा मिळतोय आणि पुढेही मिळेल. सो त्यांच्यामुळे आज मी जी काय आहे ती आहे. सो थँक्यू सो मच.